महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अक्षय करडिले यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्याची तयारी करत होते। मात्र अचानक भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे हे प्राजक्त तनपुरेंना भेटले आणि चर्चा झाल्यानंतर काही मुद्द्यावरून तनपुरेंनी माघार घेतली। शिवाजी करडिलेंच्या निधनानंतरची निवडणूक असल्या कारणानं निवडणूक न लढण्याची त्यांनी या ठिकाणी विनंती केली। त्यांनाही मी सांगितलं की आम्ही भावना आमच्या देखील आहेत, परंतु जे काय 15 दिवस मी मतदारसंघात विशेषतः राहुरी तालुक्यात फिरताना या तालुक्याचे जे काही प्रश्न आहेत, या तालुक्याच्या अस्मिता असेल, प्रश्न असेल, समस्या असतील, त्याकरताच निवडणूक लढवणं हा उद्देश माझा त्या ठिकाणी होता। कारण की या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष मिळालेलं आहे। त्यात 2.5 वर्ष सरकारमध्ये, 2.5 वर्ष सरकारच्या विरोधामध्ये, आणि या तालुक्याचे काही महत्वाचे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता निवडणूक लढवावी हा माझा आग्रह होता। त्यावर त्यांनी काय मुद्दे त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि सध्या जे काही विशेष मुद्दे या तालुक्याच्या साठीचे आहेत, उदाहरणार्थ जो काही आमच्या KK रेंजचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा ॲम्युनिशन पार्कचं ॲक्विजिशन 7,000 एकराचं होणार असं पत्र आहे। त्यावर मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही ते कॅन्सल करू, शक्यतो नसेल, जरी असेल तरी आम्ही ते काय ॲक्विजिशन करणार नाही असं ठाम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं NCDC कडे कर्ज प्रकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर बहुतेक असणार आहे। त्या बाबतीत देखील स्वतः विखे पाटील साहेबच त्या मला वाटतं ते कोणत्या कमिटीवर आहेत, त्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांनी देखील सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे। राहुरी नगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांकरता आम्ही तर आश्वासन दिलं होतं, त्याकरता देखील त्यांनी वरती बोलून सकारात्मकता दर्शवलेली आहे। आणि इथं उद्योगधंद्याकरता एखादा मोठा उद्योग येणं आमच्या वापोरी परिसरात म्हणा किंवा धरणाजवळचा जो आमचा जिरायती भाग आहे वरती ताराबाद साईडला वगैरे, जर काही जमीन उपलब्ध होणार असेल तर MIDC बाबत देखील अत्यंत सकारात्मक त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आणि काय विषय मुळा धरणाच्या देखील त्या ठिकाणी जे समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे बऱ्याचदा मुळा धरणातलं पाणी हे जायकवाडीला सोडावं लागतं आणि इथल्या शेतीला मोठी अडचण येते। जवळपास 2.5 TMC गाळ त्या ठिकाणी आहे, तो देखील काढण्याबाबत देखील सकारात्मक उपाययोजना आधीच चालू केल्या त्यांनी सांगितलेलं आहे की जेणेकरून या मुळा धरणातलं पाणी आणखी त्या ठिकाणी तालुक्याला उपलब्ध होईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।